On the occasion of 39th Goa Statute Day, Chief Minister Dr. Pramod Sawant released 3 books, Temples of Goa, Gomantakia Durgache Vatevar and Vikas Bhatt. Goa Journey of Reform and Renewal, celebrating the state's rich heritage and progress. गोयचो इतिहास आणि गोयचे कल्चर हे नवीन तरणाट्याक कळचे म्हणून तर आमचो सदोदीत आमी सदोदीत कार्यरत आसा. म्हणून पयलेच फावटी सरकारान टेम्पल्स ऑफ गोवा हे पुस्तक रिलीज केले. टेम्पल्स ऑफ गोवा हे पुस्तक रिलीज करण्या फाटीमागचे फक्त गोयची देवळां दाखोवचो इतलोच इतिहास नाशिल्लो, तर आमी 4th सेंच्युरीतले जेका चालुक्य राजा आणि चंद्रेश्वर भूतनाथ हे गोंयांतले पयले टेम्पल आजूय बी त्याच पद्दतीत अस्तित्वात आसा. त्या कमिटींचे हांव अभिनंदन करता की तितके बरे टेम्पल तांच्यांनी मेंटेन दवरला. चंद्रेश्वर भूतनाथ आमच्या कुडचड्या हांगासर आसा. हे टेम्पल खरोखरूच म्हणजे सगळ्यात गोंयांतले जुने टेम्पल. तांबडे सुर्लाचे महादेवाचे टेम्पल हे कदंब काळांतले आयिल्ले टेम्पल आसा, 10व्या सेंच्युरीतले आसा. त्या खातीर ही टेम्पल्स लोकांच्या मुखार येवपाक जाय व आर्किटेक्ट लोकांक कळपाक जाय की गोंयांत टॅलंटेड आणि हुशार लोक हे तेन्नाय आशिल्ले. गोंयांतली आर्किटेक्ट कला ही तेज्या वेळारूय बी तितकीच मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आशिल्ली. म्हणून तर टेम्पल्स ऑफ गोवा हे बूक आतां आमी रिलीज केले. साबार पेडण्या पासून काणकोण पर्यंत गोंयांतली ती नावाजलेली टेम्पल्स आसा. ह्या नावाजलेल्या टेम्पल्साचे म्हणजे आमी हाजे फोटोग्राफ्स हांगासर रिलीज केले. म्हणजे हे करपा खातीर आमकां वेगवेगळ्या त्यांची नावां ऑलरेडी डिक्लेअर केली. सहाय्य केला, तांची नावां ऑलरेडी डिक्लेअर केल्या. गोमंतकीय दुर्गाच्या वाटेवर गोंयांत आशिल्ले किल्ले हे लोकांक समजचे, कारण तेंचे बऱ्याचशा किल्ल्यांचे अस्तित्व नश्ट जालां. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताज्या उपरांत काही फोर्ट हे पोर्तुगीजांनी बांदले. पण हे सगळे म्हणजे लोकांक कळचे इतिहास ज्यांचो नामनेश जाला सुद्धा थंय सुद्धा ज्या जाग्यार आशिल्लो फोर्ट हे लोकांक कळपाक जाय. म्हणून हे गोमंत दुर्गेच्या वाटेवरती हे पुस्तक आज आमी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटाच्या वतीन रिलीज केले. श्री संदीप पुळीक हे पुण्याचे ते हाजे लेखक आसा. तांच्यांनी हे पुस्तक बरयलें गोंयांत येवन. हांव खरोखर तांचेंय बी खूब खूब अभिनंदन करता. फाटल्या 6 वर्साच्या म्हज्या सरकाराच्या टेन्युअरांत म्हणजे 6 वर्सान आमी पळयता की सरकार कोणा खातीर, तर सरकार लोकां खातीर. आमी सातत्यान जरी म्हटलें गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, बट बदल करप आमी जेन्ना अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय म्हणटा, आमी समाजातल्या शेवटच्या लोकां खातीर काम करता. अंत्योदय जेन्ना शक्य आसा म्हणजे शेवटच्या मनशा पर्यंत आमी जेन्ना पावता तेन्नाच आमकां ग्रामोदय करप शक्य जाता. म्हणजे त्या ग्रामाचो विकास करप, गांवचो विकास करप शक्य जाता. जाल्यारूच सगळ्यांचो विकास जातलो. आणि त्याच्या खातीर ॲडमिनिस्ट्रेशनान टायम टू टायम वेगवेगळे रिफॉर्म्स हाडचे पडटा, वेगवेगळे बदल हाडचे पडटा. आणि ते बदल म्हणजे ते कायद्यात आसतले, नवीन कायदे आसतले, आसा त्या कायद्यांच्यो त्रुटी आसतल्यो त्यो काडून नवीन, कारण इट इज कंटिन्यू नवीन रिफॉर्म जो पर्यंत हाडिना तो पर्यंत इट इज पॉसिबल ना. पयलेच फावटी फाटल्या 6 वर्साच्या टेन्युअरांत हांव आणि माझ्या बरोबरचे सगळे माझे कॅबिनेट कलिग्स तांच्यांनी आपल्या डिपार्टमेंटांनी, इट इज नॉट ओन्ली द मी बट कॅबिनेट आपल्या सगळ्या मंत्र्यांनी बी आपल्या डिपार्टमेंटात जे रिफॉर्म्स हाडल्या, लोक उपयोगी रिफॉर्म्स हाडल्या. हे रिफॉर्म्स हे पुस्तकबद्ध रित्यान आमी काडल्या जेणे करून ते लोकांच्या मुखार उरचे. सातत्यान सगळ्यांक कळचे की आमी इन्फ्रास्ट्रक्चर हे आमच्या दोळ्या मुखार आसता. म्हणजे अटल सेतू आसतलो, जुवारी पूल आसतलो, आमचो मनोहर पर्रीकर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो, पण आमी रिफॉर्म केल्ले सातत्यान लोक एकदां विसरता. पण ह्या कार्यकाळात जाल्ले रिफॉर्म्स हे सुद्धा लोकांक उपयोगी येवचे, लोकां मुखार उरचे, हाज्या खातीर आमी हे हो पुस्तक रिलीज केला.